Good morning everyone. Myself Dr. A.D. Adav, Assistant Professor and Head of the Department of Microbiology, late Pushpadevi Patil Art and Science College, Resort. Today we are discuss the next point, unit number 6. Bacterial growth is nothing but the bacterial growth curve. This topic is one of the most important topic as far as concerned 12 marks question in final examination. But in this particular year, not any type of descriptive matter of examination, but also most important role for objective also. Okay, so let's we are discuss the what is mean by bacteria, what is mean by bacterial growth curve, how many number of different steps involved in the bacterial growth curve. तर आज आपल्याला जे बघायचं आहे की बॅक्टेरियल ग्रोथ कर्व म्हणजे काय. ओके, when the logarithmic of viable cells are plotted against time, a growth curve of followed by obtained. Okay, this is nothing but your bacterial growth curve. Time versus number of bacterial cell असा जो ग्राफ काढला जातो त्यालाच आपण म्हणणार आहे बॅक्टेरियल ग्रोथ कर्व और बॅक्टेरियल ग्रोथ सायकल. ओके, तर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की व्हाय नीड द स्टडी ऑफ bacterial growth curve, how many number of different steps involved in bacterial growth curve, what is the exact application of bacterial growth curve. We are discuss step wise. Firstly, introduction. Growth curve of bacterial population are determined by inoculating a small number of bacteria into the limited quantity of culture medium and counting the bacteria in sample in regular interval 24 hours. एका स्मॉल टेस्ट ट्यूबमध्ये एक बॅक्टेरियल कल्चर तुम्ही लूपफुल कल्चर ट्रान्सफर करायचं आणि 24 तासामध्ये त्याचा जो अभ्यास आहे त्यालाच आपण सिम्पली ॲज अ बॅक्टेरियल ग्रोथ कर्व म्हणणार आहे. मग बॅक्टेरियल ग्रोथ कर्व, बॅक्टेरियाचा ग्रोथ कर्व, बॅक्टेरिया एखाद्या न्यूट्रिशनमध्ये टाकल्यानंतर 24 तासामध्ये त्याचा जो अभ्यास आहे त्यालाच आपण सिम्पली ॲज अ बॅक्टेरियल ग्रोथ म्हणणार आहे. आणि कर्व म्हणजे ते प्लॉट करायचा आहे आपल्याला, तो कर्व काढायचा आहे. तो कर्व काढल्यानंतर आपल्याला जो आहे तर बॅक्टेरियल ग्रोथ कर्व आपण याला म्हणणार आहे की टाईम 24 तासामध्ये बॅक्टेरिया कमी जास्त जो होतो त्याचे नंबर ऑफ सेल आपल्याला ग्रॅप करायचं आहे आणि त्याचा जो कर्व निघणार आहे त्यालाच आपण म्हणणार आहे बॅक्टेरियल ग्रोथ कर्व. फर्स्टली इंट्रोडक्शन. मी सांगितलं की बॅक्टेरियाच्या 24 तासामधला एखाद्या टेस्ट ट्यूबमध्ये बॅक्टेरिया इनोक्युलेट केल्यानंतर 24 तासामधला त्याचा अभ्यास त्यालाच आपण बॅक्टेरियल ग्रोथ कर्व म्हणणार आहे. त्याच्यानंतर त्याचा व्हायबल सेल काउंटसुद्धा आपण मायक्रोस्कोपिक ऑब्झर्वेशनमध्ये याचा पूर्ण स्टडी केलेला आहे. हा की कधी जास्त होतो कधी कमी होतो, ह्या पूर्णचा पूर्ण जो स्टडी आहे हा मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशनमध्ये 24 तासामध्ये त्या मायक्रोस्कोपमध्ये एक टेस्ट ट्यूब लावून द्यायचे आणि ते बघायचं की कमी होत आहे जास्त होत आहे त्याच्यामध्ये काय काय चेंजेस येत आहे आणि त्या बेसिसवर हा अभ्यास आपण बॅक्टेरियल ग्रोथ कर्वचा केलेला आहे. जनरली तुमच्या नोट्समध्ये 8 वेगवेगळ्या फेजेस बॅक्टेरियल ग्रोथ कर्वच्या आहे. 8 वेगवेगळ्या फेजेसमध्ये आपण ते डिवाईड केलेलं आहे. मी माझ्या PPTमध्ये सुद्धा 4 महत्त्वाच्या फेजेस त्याच्या टाकलेल्या आहे आणि त्याच्यामध्येच आपलं सर्व काही आहे. ओके, तर 4 फेजेस कोणकोणते मग बॅक्टेरियाच्या, तर त्याच्यामध्ये लॅग फेज आहे, नंतर लॉक फेज आहे, त्याच्यानंतर स्टेशनरी फेज आहे, त्याच्यानंतर डेथ फेज आहे. दे ऑल 4 मेन स्टेजेस और स्टेप्स involved in bacterial growth curve. We are discuss step wise. Okay, bacterial growth curve is regulated nutritional environment where suitable environment is that the bacterium is incubated, its growth lead increase in number of cell. Okay, तर बॅक्टेरियाला त्याच्या कंडिशन पाहिजे, मग न्यूट्रिशन पाहिजे, pH पाहिजे, टेम्परेचर पाहिजे, एरिएशन्स पाहिजे. ह्या सर्व गोष्टी असताना आपण ते इन्क्युबेटरमध्ये ठेवल्यानंतर 24 तासामध्ये त्याचा जो अभ्यास आहे तेच म्हणजे आपण बॅक्टेरियल ग्रोथ कर्वमध्ये घेतलेला आहे. 4 महत्त्वाच्या स्टेप्स आहेत: लॉक फेज, लॅग फेज, लॉक फेज, स्टेशनरी फेज आणि डिक्लाइन फेज. तर आता पहिल्यांदा लॉक फेज म्हणजे काय हे आपण बघू. लॉक फेज म्हणजे आपण याच्यामध्ये ह्या 2 लॉक फेज जे आहेत त्या 2मध्ये डिवाईड केले. एक इनिशियल स्टेशनरी फेज आणि दुसरी जी आहे ते फेज ऑफ इन्क्रीजिंग ग्रोथ रेट. आता इनिशियल स्टेशनरी फेज म्हणजे काय. ओके, इथं आपण ही जी स्टेप्स आहे हिला आपण म्हणणार आहे इनिशियल स्टेशनरी फेज. ड्युरिंग दिस फेज देअर इज अ नो इन्क्रीज इन द नंबर ऑफ सेल, पॉप्युलेशन रिमेन अनचेंज. ओके, याच्यामध्ये इथे बघत आहे एक स्टडी स्टेट तुम्हाला लाईन दिसत आहे, एक सरळ लाईन आडवी दिसत आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बॅक्टेरिया आता पहिल्या स्टेप्समध्ये इनिशियल स्टेशनरी फेजमध्ये कोणत्याही प्रकारचा बॅक्टेरिया इथे वाढलेला दिसणार नाही तुम्हाला. ओके, बट इन द
phase of cell are not inactive cell are very much active and synthesis of RNA enzymes and molecule occur. याच्यामध्ये बॅक्टेरियल सेल जी आहे ती बॅक्टेरियल सेल ॲक्टिव्ह सेल असणार आहे, कारण त्याच्या ही टेस्ट ट्यूबमध्ये बॅक्टेरियल कल्चर आहे. हे प्लॉट तुमचा वेगळा आहे आणि सपोज एका टेस्ट ट्यूबमध्ये एक बॅक्टेरियल कल्चर आहे, त्याच्यामध्ये आजूबाजूला इन्व्हायरमेंटमध्ये न्यूट्रिशन आहे, तर ती सेल बॅक्टेरियल सेल काय करणार आहे, न्यूट्रिशन खाणार आहे. खाल्ल्यानंतर त्या बॅक्टेरियल सेलमध्ये आता तुम्ही लास्ट लेक्चरमध्ये पाहिलेलेच बायनरी फ्युजनमध्ये पहिल्यांदा DNA RNA बॅक्टेरियल सेल डेव्हलप करेल, त्याच्यानंतर सायटोप्लाझमिक मेम्ब्रेन सर्व सेल कंपोनंट ती सेल जी आहे स्वतःच्या सेल आतमध्ये ती तयार करते. मग बॅक्टेरियल सेल स्वतःच्या सेलमध्ये आतमध्ये वाढत असताना त्याचे स्वतःचे सेल कंपोनंट तयार करत असते, कारण त्याच्या बाजूला काय आहे, न्यूट्रिशन आहे. मग या इनिशियल स्टेशनरी फेजमध्ये सुद्धा ती बॅक्टेरियल सेल स्वतःचे DNA RNA सेल कंपोनंट एन्झाईम त्या सेलच्या आतमध्ये तिथे ती तयार करते. दुसरी फेज आहे फेज ऑफ इन्क्रीजिंग ग्रोथ रेट. ही जी वरची स्टेप्स आहे हिला आपण म्हणणार आहे फेज ऑफ इन्क्रीजिंग ग्रोथ रेट. फेज ऑफ इन्क्रीजिंग ऑफ ग्रोथ रेट. आता फेज ऑफ इन्क्रीजिंग ऑफ ग्रोथ रेट आपण याला काय म्हणणार आहे, आफ्टर द एंड ऑफ फेज इच ऑर्गॅनिझम स्टार्ट डिवायडिंग. However, all organisms cannot complete their first phase simultaneously. Therefore, there is a gradual increase in bacterial population until the end of the phase. The rate of multiplication increases with the time. Finally, the rate of multiplication reaches at the maximum at the end of the phase. Okay. इथे जी बॅक्टेरियल सेल आहे या दुसऱ्या स्टेप्समध्ये ही बॅक्टेरियल सेल इथे जरा स्टार्ट होईल डिवाइडला, म्हणजे 2 पासून 4 बॅक्टेरिया, 4 पासून 6, 8, 10 असे इथे इथपर्यंत ही बॅक्टेरियल सेल, म्हणजे सुरुवातीला काहीच बॅक्टेरियाची संख्या वाढलेली नसेल, परंतु इथे हे बघा जसा टाईम वाढत चाललेला आहे, हा टाईम इकडे वाढत चाललेला आहे, तशा नंबर ऑफ सेल इथे वरही चालत आहे. ओके. म्हणजे जसा इकडे टाईम निघून जात आहे, 4 तास 5 तास जसे होत आहे त्याच्यासमोर हे बॅक्टेरियल सेल काय असा हा ग्रोथ कर वरे जात आहे. म्हणजेच काय इथे 2 पासून 4, 6, 8, 10 बॅक्टेरिया तयार होण्यासाठी सुरुवात होत आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल दिस वन पॉईंट इथे बॅक्टेरियल सेल वाढलेली दिसते जसा टाईम वाढलेला आहे तसा. तिसरी फेज आहे लॉगरिथमिक ग्रोथ फेज. ओके, किंवा लॉग फेज तुम्ही त्याला म्हणू शकता. या तिसऱ्या स्टेप्समध्ये हा जो एवढा वर्किंग एरिया आहे याला आपण म्हणणार आहे लॉगरिथमिक ग्रोथ फेज. दिस इज द फेज इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ एक्सपोनेन्शियल ग्रोथ फेज. फेज ऑफ बॅलन्स ग्रोथ. ड्युरिंग द फेज सेल डिवाइड्स स्टेडीली ॲट अ कॉन्स्टंट रेट अँड द लॉगरिथमिक ऑफ सेल नंबर प्लॉटेड अगेन्स्ट टाइम गिव्ह स्ट्रेट लाईन. Cells are small in phase because cells are constantly dividing. It is the phase of physiological youth where cells are actively growing and dividing. Okay, growth rate is maximum at a constant and generation time is shortest. या फेजमध्ये जसा टाईम वाढेल तसा तिसऱ्या फेजमध्ये बॅक्टेरियल सेल खूप जास्त पटीनं वाढत जाणार. त्याचे कारण काही त्याच्या आजूबाजूला सर्व न्यूट्रिशन आहे आणि न्यूट्रिशन असल्यामुळे त्याच्यामध्ये जी बॅक्टेरियल सेलची क्वांटिटी आहे जसा टाईम वाढते तसा जास्त होणार आहे. आणि चौथ्या फेजमध्ये एंट्री करायच्या अगोदर ती कॉन्स्टंटली, हे बघा इथं कॉन्स्टंटली वाढत जाणार आहे. ओके. आणि यंग ॲक्टिव्ह कल्चर सेलसुद्धा आपण याला म्हणू शकतो. जेव्हा तुम्हाला बॅक्टेरियाचा स्टडी करायचा स्ट्रक्चरचा तेव्हा या फेजमधली तुम्ही बॅक्टेरियल सेल बाहेर काढायची आणि त्याचा अभ्यास तुम्ही करू शकता. आता चौथी फेज आहे फेज ऑफ डिक्रीजिंग ग्रोथ रेट. ही जी स्टेप्स आहे इथून, ओके, याला आपण म्हणणार आहे फेज ऑफ डिक्रीजिंग ग्रोथ रेट. तुमच्या नोट्समध्ये सुद्धा याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं आम्ही मांडलेलं आहे, हे सुद्धा आहे. ओके. तर याच्यामध्ये जे आहे फेज ऑफ डिक्रीजिंग ग्रोथ रेट. इन दिस फेज सेल कंटिन्यू मल्टिप्लाय बट ॲट द स्लोअर रेट ड्युरिंग द लॉगरिथमिक ग्रोथ फेज. द डिक्रीज इन द रेट मल्टिप्लिकेशन इज ड्यू टू द नंबर ऑफ फॅक्टर. द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इज द डिप्लेक्शन ऑफ न्यूट्रिशन अँड ॲक्युमुलेशन ऑफ टॉक्सिक सबस्टन्सेस. या चौथ्या फेजमध्ये जसा बॅक्टेरियल सेल वरे चाललेली आहे तसा बॅक्टेरिया काही काळापर्यंत ती खूप जास्त पटीनं वाढेल. परंतु इथे थोडाफार ही निळी रेष तुम्हाला दिसत आहे ही थोडीशी डिक्लाइन झालेली आहे, थोडीशी आडवी झालेली आहे. याचं कारण काय आहे की इथे शेवटच्या या फेजच्या चौथ्या फेजच्या एंडमध्ये बॅक्टेरियल सेल डिवाइड होण्याचा रेट जो आहे तो अतिशय कमी होणार आहे. त्याचे कारण आहे की जे न्यूट्रिशन त्या टेस्ट ट्यूबमध्ये जे न्यूट्रिशन होतं 100 बॅक्टेरियल सेलसाठी त्याच्यामध्ये आता 200 बॅक्टेरियल सेल झालेले आहे. त्याच्यामुळे त्याला अन्न जे आहे त्या टेस्ट ट्यूबमध्ये त्या बॅक्टेरियल सेलला मिळत नाही. म्हणून त्याची जी झपाट्यानं वाढ होत आहे त्या बॅक्टेरियल सेलची ते कुठेतरी
थांबलेली आहे, म्हणून हा जे डिक्लाइन आहे त्यालाच आपण म्हटलं डिक्रीज ग्रोथ रेट, फेज ऑफ डिक्रीज ग्रोथ रेट. कारण एंडमध्ये चौथ्या स्टेप्समध्ये फेजच्या बॅक्टेरियल सेलच्या ती बॅक्टेरियल सेल डिवाईड होण्यासाठी अतिशय कमी प्रमाणामध्ये ती डिवाईड होते आणि खूप कमी होते. आता 5वी स्टेप्स आहे स्टेशनरी फेज. यालाच आपण म्हणणार आहे 5 स्टेप्समध्ये स्टेशनरी मॅक्झिमम स्टेशनरी फेज. या मॅक्झिमम स्टेशनरी फेजमध्ये बॅक्टेरिया डिवाईडसुद्धा होत नाही किंवा डेटसुद्धा होत नाही, ॲज इट इज राहतो, म्हणून आपण त्याला म्हटलेलं आहे स्टेशनरी फेज ऑर व्हायबल पॉप्युलेशन ऑर कॉन्स्टंट रेट ऑफ इन दिस पर्टिक्युलर. आता जनरेशन टाईम आपण पाहिलेला आहे की एका बॅक्टेरियल सेलपासून दुसरी बॅक्टेरियल सेल होण्याच्या वेळेला आपण जनरेशन टाईम म्हटलेलं होतं. परंतु या फेजमध्ये 5व्या फेजमध्ये स्टेशनरी फेज आहे. याच्यामध्ये सेल जी आहे बॅक्टेरियल सेल कोणत्याही प्रमाणात ती डिवाईड होणार नाही, कॉन्स्टंट आहे. डेट सेल आणि म्हणजे तयार होण्याची सेल एकापासून 2 तयार होण्याचा रेट आणि डेथ रेट याचा हा कॉन्स्टंट असतो, स्टेडी असतो, कॉन्स्टंट असतो, सारखाच असतो. म्हणून हा जो बॅक्टेरियल सेल आहे हा कॉन्स्टंट आहे या फेजमध्ये स्टेशनरी फेज. त्याच्यानंतरची ही जी इथपर्यंतची फेज आहे त्याला म्हणणार आहे आपण फेज ऑफ इन्क्रीजिंग डेथ रेट, फेज ऑफ इन्क्रीजिंग डेथ रेट. कारण आता इथे बघा, इथे जसा जसा वेळ जास्त होत आहे तसा तसा पुन्हा हा जो ग्रोथ कर्व आहे तो डिक्लाइन होत आहे, खाली येत आहे. ही रेषा इकडे इकडे खाली येत आहे. म्हणजेच काय, इथून इथपर्यंत तो जो बॅक्टेरिया, इथे जी बॅक्टेरियाची संख्या होती 100, सपोज इथे 200 असेल तर इथे पुन्हा 100वर येणार आहे. कारण त्या टेस्ट ट्यूबमध्ये न्यूट्रिशन नसणार आहे आणि जी बॅक्टेरियल सेल वाढलेली आहे त्याच्यामुळे जे गॅसेस फॉर्मेशन झालेले आहे, ॲक्युमुलेशन ऑफ टॉक्सिक सबस्टन्सेस जे तयार झालेले आहे त्या इन्व्हायरमेंटमुळे, त्यामुळे सुद्धा बॅक्टेरियाची जो डेथ रेट आहे तो खूप जास्त प्रमाणामध्ये या फेजमध्ये आहे. त्याच्यानंतरची फेज आहे 7वी फेज, त्याला आपण म्हणणार आहे लॉगरिथमिक डेथ फेज. त्याला काय आपण म्हणणार आहे, ही जी फेज आहे इथपर्यंतची लॉगरिथमिक डेथ फेज, ही 7वी आहे. ओके, लॉगरिथमिक डेथ फेज, लॉगरिथमिक डेथ फेज. तर याच्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की हे जे लॉगरिथमिक डेथ फेज आहे, दिस इज द फेज इज ऑल्सो रेफर्ड ॲज द एक्सपोनेन्शियल डेथ फेज. इन दिस फेज बॅक्टेरियल सेल आर फास्टर दॅन न्यू सेल आर प्रोड्यूस. The surviving cell are die in each successive equal time interval. जसा जसा वेळ जात आहे तसा तसा हा जो कर्व आहे तो खाली खाली येत आहे. म्हणजे नंबर ऑफ बॅक्टेरियल सेल इथे काय होऊन राहिलेला आहे, कमी कमी होत चाललेलं आहे. कारण 2च कारण आहेत त्याचे प्रामुख्याने हे ग्रोथ कर्व कमी होण्याचे. त्याच्या आजूबाजूला त्या सेलच्या बाहेर कोणत्याही प्रकारचं न्यूट्रिशन, त्याला अन्नच नाही जगण्यासाठी, न्यूट्रिशन नाही आहे. आणि जे काही सेल बॅक्टेरियल सेल तिथे तयार झालेले आहे त्याच्यामुळे त्या सेलच्या बाहेर जे गॅसेस फॉर्मेशन होऊन राहिलेले आहे, ॲक्युमुलेशन ऑफ टॉक्सिक सबस्टन्सेस जे तयार झाले आहेत त्याच्यामुळे सुद्धा ते बॅक्टेरियल सेल तिथे नवीन तयार होण्याच्या रेटला कुठंतरी स्टॉप झालेलं आहे. ती बॅक्टेरियल सेल तिथे डेथ होऊन राहिलेले आहे. त्याच्यानंतरची 8वी फेज आहे तिला आपण म्हणणार आहे सर्वायवल फेज. ही जी आहे इथून इतकी जी फेज आहे तिला आपण म्हणणार आहे सर्वायवल फेज. सर्वायवल फेजमध्ये जे बॅक्टेरियल सेल आहे ते डिपेंड ऑन द ऑर्गॅनिझम सम. आता काही बॅक्टेरिया, ही सर्वायवल फेज आहे. सर्वायवल फेजमध्ये त्याच्या आजूबाजूला जे न्यूट्रिशन आहे त्याच्यावर तो बॅक्टेरिया काही काळांतरापर्यंत जगू शकतो. म्हणजे सपोज 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, काही महिने. इट्स टोटली डिपेंड ऑन द व्हिच टाईप ऑफ बॅक्टेरिया. जर स्पोर फार्मिंग बॅक्टेरिया असेल तर तो स्वतःच्या सेलच्या बाहेर स्पोर फॉर्मेशन करतो आणि तो काही वर्षापर्यंत ॲज इट इज तिथे त्या इन्व्हायरमेंटमध्ये राहू शकतो. फॉर एक्झाम्पल सॉईलमध्ये स्पोर क्लॉस्ट्रिडियम टिटॅनस नावाचा बॅक्टेरिया काही वर्षापर्यंत जगू शकतो. म्हणून आपण मातीमध्ये पडल्यानंतर लगेच अँटी टिटॅनस हे इंजेक्शन घेतो. म्हणजेच काय, तो जो बॅक्टेरियल सेल आहे त्याच्या आजूबाजूला त्यानं स्पोर फॉर्मेशन केलं आणि स्पोर फॉर्मेशन केल्यामुळे तो बॅक्टेरिया खूप जास्त काळ टिकून राहू शकतो. मग जे काय त्या इन्व्हायरमेंट आहे त्या इन्व्हायरमेंटमध्ये तो बॅक्टेरियल सेल किती काळ टिकू शकते त्या बॅक्टेरियावर डिपेंड आहे आणि तिथे असणाऱ्या न्यूट्रिशनवर डिपेंड आहे, तिथे असणाऱ्या टेम्परेचर एरिएशनवर, त्यावर डिपेंड आहे. तर या फेजचे फायदे काय आहेत, बॅक्टेरियल ग्रोथ कर्व कशासाठी शिकायचा, की बॅक्टेरियाचा स्टडी जर करायचा आहे का, आपल्याला स्टडी करायचा की बॅक्टेरियल सेल आहे त्याचं स्ट्रक्चर पाहायचं. 3 नंबरच्या लॉग फेजमध्ये तुम्ही, 2 नंबरच्या लॉग फेजमध्ये. आता 4 फेजेस आहे, मेन 4 फेजेसच आहे. लॅग फेज, इथं बॅक्टेरिया कॉन्स्टंटली वाढणार नाही, फक्त या बॅक्टेरियल सेलमध्ये जे न्यूट्रिशन आहे तो खाऊन घेणार आहे, तो कन्झप्शन करणार आहे आणि स्वतःचं DNA एन्झाईम्स तयार करणार आहे.
याच्यामध्ये दुसऱ्या फेजमध्ये लॉग फेजमध्ये तो बॅक्टेरियल सेल खूप जास्त झपाट्यानं वाढणार आहे. हे बघा, नंबर ऑफ बॅक्टेरियल सेल वाढत चाललेला जसा जसा टाईम जास्त होत आहे. आणि या फेजमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये बॅक्टेरियल सेल तुम्हाला पाहायला मिळते, कारण डिवाईड झालेला मिळते. 2 पासून 4, 4 पासून 8, 100, 100 पासून 1000 बॅक्टेरियल सेल इथे तयार झालेले मिळते. तिसरी जी फेज आहे ती स्टेशनरी फेज आहे. याच्यामध्ये ग्रोथ रेट आणि डेथ रेट म्हणजे मरण्याचा रेट आणि जगण्याचा रेट, नवीन तयार बॅक्टेरियल सेल आणि डेथ रेट ह्या सारख्याच प्रमाणात आहे, म्हणून आपण याला स्टेशनरी फेज म्हटलेलं आहे. हे कमी झालेलं आहे कारण त्याची 2 प्रामुख्याने कारणं आहेत. हे असा आडवा जो फेज आहे स्टेशनरी फेज, त्याचे प्रामुख्याने 2च कारण आहे. त्याच्या सेलच्या आजूबाजूला त्याला लागणारं अन्न कमी पडत आहे आणि तिथे ॲक्युमुलेशन ऑफ टॉक्सिक सबस्टन्सेस आहे. ओके. आणि चौथी जी फेज आहे तिला आपण म्हटलेलं आहे डेथ फेज, कारण डेथ फेजमध्ये पुन्हा न्यूट्रिशन नाही आहे त्याच्या सेलच्या आजूबाजूला. जसा जसा वेळ जास्त होत आहे तसं तसं बॅक्टेरियाला न्यूट्रिशनसुद्धा पाहिजे जगण्यासाठी, आणि ते तिथे वातावरणात मिळत नाही, आणि ॲक्युमुलेशन ऑफ टॉक्सिक सबस्टन्सेससुद्धा त्याच्या वातावरणात असते, आणि त्याच्यामुळे ही डेथ फेज आपण म्हटलेलं की बॅक्टेरिया कमी कमी होत चालल्या जसा जसा टाईम वाढत चाललेला आहे. तर अशा पद्धतीनं 4 मेन स्टेपमध्ये आणि त्याच्यात डिवाईड केलेल्या आपण 8 स्टेप्स मी तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे. याचा फायदा एकच आहे की कधी बॅक्टेरिया वाढतो, कधी कमी होतो, त्याला जनरेशन टाईम किती आहे, किती मिनटामध्ये त्याच्या एका सेलच्या 2 सेल होते, त्या बॅक्टेरियल सेलचं स्ट्रक्चर कसं आहे, यंग बॅक्टेरियल सेल कशी दिसते, त्याचा मेटॅबॉलिझमचा स्टडी आपण कसा करू शकतो, मेटॅबॉलिझममध्ये DNA, RNA कसा तयार होते बॅक्टेरियल सेलमध्ये, RNA कसा तयार होते, DNA कसा होते, प्रोटीन सिंथेसिस कसं होते, याचा संपूर्ण अभ्यास त्या बॅक्टेरियल सेलचा या बॅक्टेरियल ग्रोथ कर्वच्या टाईमवरून, बॅक्टेरियल ग्रोथ कर्ववरून, या 8 वेगवेगळ्या स्टेपवरून आपण करत असतो. हे याचं इम्पॉर्टन्स आहे. तर इथे बॅक्टेरियल ग्रोथ कर्व संपलेला आहे. थँक्यू एव्हरीवन. सर्वांनी लेक्चर करायचे. थँक्यू.